हल 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 हल. चला 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 टाइम घेऊ नका आम्हाला सांगा. नाणेफेक जिंकले इथे बीसीसी नरके संघाने आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. चंडिका देवी आंगले जगन्नाथ. दरम्यान इथे सामन्याला सुरुवात होते. बीसीसी नेरके संघ सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. दोन ओपनर मैदानामध्ये पाठवा आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पॅव्हिलियन मध्ये येऊ द्या. चुकीची माहिती गेल्यास कोणताही आर्ग्युमेंट चालणार नाही. त्यासाठी आपला 12वा खेळाडू एक्स्ट्रा खेळाडू पॅव्हिलियन मध्ये येऊ द्या. दोन्ही संघाचा कालच्या दिवसामध्ये समालोचनाची धुरा सांभाळली होती. तेच आपले लाडके बबन दादा आपले हजेरी लावताना दिसत आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन स्वागत करतो. जगू क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामन्यामध्ये हॅलो 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 या स्पर्धेसाठी सॉरी या सामन्यासाठी पंच असतील कृष्णा गोंडा आणि अक्षय गोंडा. स्ट्राइक पंच कृष्णा गोंडा अंग्लिश संघाकडून सलामीचे गोलंदाज आहेत जयकांत. एक अनुभव खेळाडू अंग्लिश संघाकडून स्ट्राइकला असेल तो अनिश आणि नॉन स्ट्राइकला असेल तुळशीदास. हे सुद्धा दोन्ही तेवढे धडाकेबाज फलंदाज बीसीसी नेरके संघाकडून. दरम्यान इथे सामन्याला सुरुवात होते. जयकांत याचा पहिला चेंडू असेल तो अनिश साठी. शॉर्ट रन फुल टॉस मध्ये चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. एक धाव कंप्लीट होते. इथे श्री गणेश होतोय धावाचा. एक धाव कंप्लीट होते पहिल्या चेंडूवरती. अनिश आपलं खातं खोलतोय. आपल्या संघाचं खातं खोलतोय. राज आणि बंटी पडदे थोडे बांधून घ्या. जयकांत पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फुलचा चेंडू. यावेळी मात्र रिव्हर्सचा अटॅक होता आणि हा मला वाटतं फटका जातोय पहिलाच 4 धावांसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 5. थोडीशी खराब सुरुवात दिसते
अपेक्षित नव्हतं जयकांत यांच्याकडून. सॉरी सॉरी जयकांत. 4 असेल. तुळशीदास एक आक्रमक फलंदाज आहे नेरकी संघाचा. त्याला सुद्धा या मैदानाचा बराचसा अनुभव आहे. सुंदर फलंदाजीच्या जोरावरती त्याने कित्येक सामने कित्येक स्पर्धा आपल्या संघाला जिंकून दिल्या. तोच तुळशीदास. एका बाजूला तुळशीदास, दुसऱ्या बाजूला जयकांत. अंगले संघाचा विचार करा, हा सुद्धा एक मोठा संघ आहे. चेंडू तुळशीदाससाठी. सुंदर चेंडू पद्धतीचा चेंडू होता. लॉंगऑफच्या दिशेने खेळलाय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया. प्रयत्न सक्सेसफुल. मला वाटतं फलंदाज बाद होतोय. सुंदर थ्रो म्हणावा लागेल जगुयाचा. पहिला गडी बाद होतोय बीसीसी नेरकी संघाचा धावचीच्या स्वरूपात. थोडस शॉर्ट बनावं लागेल. एकच धावेने एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 6. एक गडी बाद 6. सुंदर सुरुवात होती परंतु धावचीच्या स्वरूपात एक गडी बाद नेरकी संघाचा. थोडस कमबॅक पाहायला मिळतंय अंगले संघाकडून. पलटवार म्हणावा लागेल पुन्हा एकदा जयकांत. हो हो सुंदर चेंडू. बोललो होतो अगोदरच जयकांत एक मोठा अनुभवी खेळाडू आहे अंगले संघाचा. सुरुवात थोडीशी खराब झाली होती परंतु थोडस कमबॅक होते. त्यांना माहिती आहे आपल्याला कमबॅक कसं करायचं. पुढील चेंडू तो जयकांत. आता मात्र पाहूया इथे फसवलाय. झेल होतो का पाहूया. सुंदर चेंडू. सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण. दुसरा गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय. 6 या धावसंख्येवरती. आता मात्र सुंदर गोलंदाजीमध्ये चमक दाखवतोय जयकांत. अनुभव गाठीशी असल्यावरती असं असतं. कारण तो पहिल्या सलग 2 चेंडूवरती एक चौकार एक सिंगल अशा 5 धावा आल्या. त्यानंतर लगेच कमबॅक करतोय जयकांत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय संजय. सुंदर गोलंदाजी. चला पटापट सामना होऊ दे. जयकांत पुन्हा एकदा सुंदर फटका. यावेळी सुंदर फटका केलाय.
अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल अंग्लेज संघ. रुपेश पुन्हा एकदा जग्गू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुंदर चेंडू चेंडू मागे मला वाटतं नायर एक धाव कंप्लीट होते. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 10 वर. 4 गडी बाद दरम्यान ते 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये केवळ 10 धावा आणि 4 गडी बाद झाले नेरके संघाचे. थोडा सामना थोडा फास्ट होऊ दे. जग्गू जेवढा लवकर सामना संपवता येईल त्याकडे लक्ष द्या. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर अनिकेत इथे सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. चला सामना चालू होऊ द्या. सुंदर चेंडू फायनलच्या दिशेने पाहूया. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न दिसतोय परंतु होऊ शकत नाही. दुसरी धाव एकच धाव एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 11 वरती. धावातील तिसरं षटक अनिकेत याचा सुंदर चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी दिसत पाहायला मिळते आपल्याला अंग्लेज संघाकडे. स्ट्राईक असेल तर संजय अजूनही त्याला फटकेबाजी करायची आपल्या संघासाठी. पाहूया किती धावपर्यंत बदल मारतायत नेरके संघ. सुंदर पंचांशी कोणताही आर्ग्युमेंट चालणार नाही. प्रफुल्ल नायर कृपया पंचांशी आर्ग्युमेंट नाही. मला वाटतं वाईट नसेल कृष्णा बरोबर. ओके सुंदर चेंडू आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका आणि मला वाटतं हा झेल होतोय. 5वा गडी बाद होतोय नेरके संघाचा. धावातील तिसरं षटक चालू आहे. 5 गडी बाद
11 नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. सुंदर चेंडू पाहूया. प्रयत्न होता, तर प्रयत्न होता. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न दिसतोय. 3 धावा कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग मारावे लागेल. 3 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 वरती. धावातील तिसरं षटक चालू आहे. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 14 वरती. 5 गडी बाद 14. सुंदर सुरुवात अंगले संघाकडून. थोडीशी खराब सुरुवात बीसीसी नेरके संघाकडून. सामना त्वरित चालू करू. चला सामना त्वरित चालू करूया. नवीन गोलंदाज येतो. गोलंदाजी मार्कवर. निलेश. नवीन गोलंदाज येतो निलेश. सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट होते. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 15 वरती. दरम्यान या डावातील शेवटचे षटक असेल. पुन्हा एकदा यावेळेस सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट. थोडस मिसफील्ड पाहायला मिळते. थोडस आणि इथे फलंदाज बाद होतोय. तिसऱ्या धावेच्या नादामध्ये बाद होतोय. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 17 वरती. नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये. अविनाश. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. सुंदर चेंडू, सुंदर पद्धतीने चेंडू टाकलाय. 1 धाव कंप्लीट होते. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 18 वरती. धावातले शेवटचे षटक असेल. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक वरती येतोय अविनाश. थोडासा सतगतीने चाललेला सामना पहिला सामना असेल या शेवटच्या दिवसातील. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल.
कोणते आर्ग्युमेंट चालणार नाहीये. दरम्यान इथे मला वाटतं षटक संपतंय. सॉरी आतापर्यंत 18 धावा आणि 7 गडी बाद झाले नेरकी या संघाचे. खूपच खराब सुरुवात म्हणावी लागेल. आता या सामन्यामध्ये नेरकी या संघाची इतकी अप्रतिम कामगिरी म्हणावी लागेल अंगले संघाकडून. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण. यावेळेस अवांतर घोषित करतात. अवांतर धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 वर. आता मात्र सुंदर फटका विकेट क्षेत्रामध्ये 2 धावा कंप्लीट केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असू शकतो आणि इथे फलंदाज बाद होतोय. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 21. 4 षटकामध्ये 21 धावा जमवल्या. जिंकण्यासाठी 22 धावांचं उद्दिष्ट ठेवलं अंगले संघासमोर. नेरके आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामीचा फलंदाज मैदानात येताना सलामीला आलेले फलंदाज श्रीनाथ आणि प्रशांत.
माफक धावांचं आव्हान घेऊन सलामीला आलेले फलंदाज मर्यादित 4 षटकांमध्ये 22 धावांची गरज असेल ती आंगले या संघाला. स्ट्राईकला आहे तो प्रशांत, नॉन स्ट्राईकला आहे तो श्रीनाथ. दोन्ही बंधू एकाच संघातून खेळताना आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो तुळशीदास. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना बीसीसी नेरगे वर्सेस आंगले. बीसीसी नेरगे या संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 4 षटकांमध्ये 21 धावा जमा केला आणि आंगले संघासमोर 22 धावांचं आव्हान ठेवलंय. तुळशीदासचा पहिला चेंडू प्रशांतसाठी. सुंदर चेंडू होता, तितक्यात सुंदर त्याने घेऊन काढलाय. यष्टीरक्षक मात्र इथे चूक करतोय आणि एक धाव पाहून पूर्ण करतायत. एका धावेने प्रशांत स्वतःचा आणि संघाचं खातं खोलतोय. खराब यष्टीरक्षक म्हणावं लागेल ते, कारण ऑलरेडी कमी धावा केल्या त्या कशा रोखता येईल याचा प्रयत्न नेरके संघाने करायला हवा. तुळशीदासचा पुढील चेंडू श्रीनाथसाठी. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि अवांतर चेंडू. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 2. सामना चालू करायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दुसरा षटक चालू असताना धावसंख्या झाल्या बिनबाद 2. आता मात्र सुंदर चेंडू बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो तुळशीदास. धावसंख्या मात्र आहे तिथे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती तुळशीदासाची. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय. धावसंख्या मात्र आहे तिथे बिनबाद 2. तुळशीदासचा पुढे चेंडू. आता मात्र जोरदार प्रहार केला पाहिजे. चेंडू होऊ शकतो का आणि नो लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धाव पाहून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाही. 2 धावांवर समाधान व्यक्त करतायत ते प्रशांत आणि श्रीनाथ. धावसंख्या झाली ती 4. डावातील पहिलं षटक चालू असताना तुळशीदासचा पुढे चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू. एक धाव पाहून पूर्ण आणि इथे थोडंसं कच्चा क्षेत्ररक्षण.
खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बोनसच्या रूपात एक धाव देत आहेत अंगले संघाला. निर्गया संघ 2 धाव पाहून पूर्ण करतायत. संघाची धावसंख्या झाली ती 6. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या दरम्यान पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकाखेरी अंगले या संघाची धावसंख्या आहे बिनबाद 6. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघांसाठी. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 18 चेंडू 16 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आला तो प्रसाद. प्रसादला देखील तुळशीदासच्या प्रमाणित गोलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू 16 धावा. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो प्रशांत. जोरदार प्रहार केला. पाहूया किती धावा मिळतात या चेंडू मागे. एक धाव पाहून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 3 धावा पाहून पूर्ण करतायत. 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 9. प्रसादचा पुढील चेंडू. जोरदार प्रहार करायचा होता परंतु चेंडू काय बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. एक धाव पाहून पूर्ण करतायत. धावसंख्या झाली ती 10. बिनबाद 10. प्रसादचा पुढील चेंडू प्रशांतसाठी. आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी करतोय प्रसाद. जोरदार प्रहार केला. पाहूया झेलो तो का झेलकर क्षेत्ररक्षक. आणि आता मात्र कोणतीच चूक करत नाहीये. पहिला गडी बाद होतोय अंगले संघाचा प्रशांतच्या रूपात. 10 धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय अंगले संघाचा. आणि प्रशांतच्या जागेसाठी आलाय तो निलेश. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. निलेश स्वतःचा आता किती धावांनी उघडतोय ते पाहायचं आहे. ऑफच्या दिशेने घेऊन खाल्ला फटका. पाहूया किती धाव मिळतात त्या चेंडूवरती. एक धाव पाहून पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न. धावचीची संधी आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय.
चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या होते ती 11. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. तेरा चेंडू 11 धावा. रसाचा पुढे चेंडू. आता मात्र जोरदार प्रहार केला पाहूया झेल होतो का आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. खराब चेंडू आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला तो श्रीनाथ याने आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या झपकन वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 15. जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज. 12 चेंडू 7 धावा. तिसऱ्या षटक घेऊन आलाय तो मयूर. मयूरचा सामना करेल तो निलेश. 12 चेंडू 7 धावा. मयूरच्या पहिला चेंडू समोर जातो निलेश. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू एका धावेसाठी. धावसंख्या झाली ती 16. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो श्रीनाथ. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती एक खणखणीत चौकार मारला होता तो श्रीनाथ. मोठा फटका मारायचा होता. चेंडू काय बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. 22 रुपयात एक धाव चोरटी धाव म्हणावी लागेल. पण पूर्ण करण्यात यशस्वी होत आहेत निलेश आणि श्रीनाथ. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 17. अजूनही 5 धावांची गरज आहे ती अंगले संघाला. जोरदार प्रहार केला पाहूया झेल होतो का आणि इथे मात्र झेल जमिनीला दान. खराब क्षेत्ररक्षण. सोपा असा झेल जमिनीला दान करतायत नेरके संघाचे क्षेत्ररक्षक. 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 19.
निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या झाली ती 1-19. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. एक धाव पूर्ण करतायत. धावसंख्या होते ती 20. डावातील तिसरा षटक चालू असताना अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 7 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. या दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांखेरी आंगले या संघाची धावसंख्या झाली ती 1-20. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 6 चेंडू 2 धावा. आणि शेवटचे षटक घेऊन आला तो अविनाश. 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. अविनाश हा सामना आपल्या संघाला जिंकून देतो का ते पाहायचंय. स्ट्राईकला तो निलेश. सहा चेंडू 2 धावा. 2 धावा 6 चेंडू. स्ट्राईकला तो निलेश. सामना करेल अविनाशच्या गोलंदाजाचा. आणि निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू निर्धाव. मॅच मध्ये रंगत येते. 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. अविनाशला आपली कमाल दाखवावी लागेल या षटकामध्ये. अविनाशचा पुढील चेंडू निलेशसाठी. पुन्हा एकदा चेंडू एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का. आणि 2 धावा पूर्ण करतायत. आणि हा सामना आंगलेय संघाने जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय तो चंडिका देवी आंगले निलेश. यानंतर